आणि याच संदर्भातली बीडमधून मोठी बातमी। बीडमध्ये सीआयडी आता ऍक्शन मोडवर आली आहे। सीआयडी कडून केज पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेची कसून चौकशी सुरू आहे। चौकशीनंतर सदरील महिलेचं बँक खातं गोठवलं। सीआयडी कडून जवळपास 2 तास चौकशी झाली आहे। गरज पडल्यास फरार आरोपींच्या नातेवाईकांचं बँक खातं सुद्धा गोठवण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, कोण ही महिला होती जिची 2 तास चौकशी झाली आणि त्यानंतर बँक खातं गोठवण्यात आले? नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सीआयडी तपासानं वेग घेतला आहे। आता या खून प्रकरणाचे जे आरोपी आहेत या खून प्रकरणातील त्यांच्या नातेवाईकांचे त्यांच्याशी संपर्क आलेल्या सर्वांचीच चौकशी केली जात आहे। एकूणच या प्रकरणातील आरोपीचा सीडीआर पोलिसांनी काढला असून या दरम्यान ते आरोपी कोणाकोणाशी संपर्कात होते त्यांच्या सगळ्यांची चौकशी आता पोलीस करत आहेत। यामध्ये एका महिलेची चौकशी 2 वेळेस झाली आहे आणि आता सदरील महिलेचे बँक खाते देखील गोठवल्याची माहिती समोर आली आहे। जवळपास 2 तास ही चौकशी सुरू होती आणि आता गरज पडली तर आणखी ज्या नातेवाईकांच्या खात्यातून असे संशयास्पद ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्यांचे देखील खाते गोठवले जाऊ शकते अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे। विक्रांत, बीडमधली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उदय, तुम्ही जोडलेलेच राहा। मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेत। मृत देशमुख हत्याकांडाचा तपास हा सीआयडी करत असून सीआयडीचे अधीक्षक सचिन पाटील हे देखील ठाण्यात हजर आहेत। थोड्याच वेळापूर्वी सीआयडीचं पथक दाखल झालं होतं आणि आता धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी उदय आपल्यासोबत आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया। उदय, खरं तर धनंजय देशमुख सुद्धा आता पोलीस ठाण्यात दाखल झालेत। त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे का? त्यांच्याशी सुद्धा पोलीस बातचीत करणार आहेत का? कारण अर्थात मृत्यूनंतर, खुनानंतर, हत्येनंतर काही दिवसांनंतर एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आला होता ज्यामध्ये धनंजय देशमुख सुद्धा दिसत होते, आरोपी सुद्धा दिसत होता, निलंबित असलेले पीएसआय सुद्धा दिसत होते। त्या अनुषंगाने काही चौकशी होणार आहे म्हणून धनंजय देशमुख पोलीस ठाण्यात आलेत का? नक्कीच आतापर्यंत सीआयडीचे जे अधिकारी आहेत त्यांनी बीडमध्ये आले, केजमध्ये आले, परंतु ते मस्ताजोगला अद्यापपर्यंत गेले नव्हते। सुरुवातीच्या काळात फक्त ते पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांनी भेट दिली होती। आता जे अधिकारी येत आहेत ते बीडमध्ये आणि केजमध्ये चौकशी करतायत आणि या दरम्यान देशमुख कुटुंबीय देखील दुःखात होतं, त्यामुळं त्यांच्याकडून चौकशी कुठलीही करण्यात आली नव्हती। परंतु आता या प्रक्रियेला गती येण्यासाठी देशमुख कुटुंबाचं देखील म्हणणं समोर येणं गरजेचं आहे। नेमकी काय घटना घडली होती, काय प्रकार झाला होता हे देशमुख कुटुंबियातील धनंजय देशमुख हे सांगू शकतील। त्यामुळे आता त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं असून आता अधिकारी त्यांच्याकडून काय माहिती घेतात किंवा काय चौकशी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं उदय, नेमकी काय माहिती धनंजय देशमुखांकडून घेतली जाते, काय चौकशी केली जाते याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।